नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं बघा मनापासून स्वागत आहे. मैत्रिणो, इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाहू शकता अगदी मोजून मापून. त्याच्यानंतर आपण घेतले तिथं केशरचे आंबे, पहा अगदीच मधासारखे गोड असणारे हे आंबे रसाळ, हे 2 घेतलेले पाहू शकता. कधीतरी आणि आपल्याला ह्या रव्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची मैत्रिणी. मग चला लागू या रेसिपीला. आता इथं मी हे 2 आंबे असे चिरून घेणार आहे आणि त्याचा पूर्ण गर हा काढून घ्यायचा आहे बरं का आपल्याला. पहा, अशा पद्धतीने मी हा पूर्ण गर असा काढून घेणार आहे. आंबे अगदी छान धुवून घेतलेले आहेत, मस्त असे चिरून घ्यायचे, पाहू शकता. खरंच ही रेसिपी जर केली ना तर अक्षरशः शिल्लक राहत नाही, चवीला बी खूप छान. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण काढून घेणार आहे आणि कुया ह्या आपल्याला साईडला ठेवून द्यायच्यात. आता केशरचा आंबा म्हणजे खायला खूपच गोड, चवदार. आता ह्यो गर कसा काढायचा, हो का, असा चमचा घ्यायचा आणि चमच्याने अक्षरशः सहज असा निघणारा हा आंब्याचा गर आहे. पहा, हे बघा मस्त असा निघतोय, पाहू शकता ना. आपला हात खराब होणार नाही, काय होणार, अगदी सहज असा निघणारा हा हे पल संपूर्ण काढायचे पायातला घर. पहा मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप खास आहे, खूप छान आहे. चला आता इथं कढई ठेवली, कढईमध्ये भरपूर सारं असं गावरान मी तूप टाकलेलं आहे, पाहू शकता. मस्त मैत्रिणींनो, आपल्याला अगदी छान असा याचा शिरा बनवायचा, अगदी प्रसादाला बनवतो असा. आपल्याला बनवायचा आज मँगो शिरा. चला मग हा मँगो शिरा कसा असतो तो तरी पाहूया. जसा आपण पायनॅपल शिरा बनवतो तसंच हा मँगो शिरा बनवायचा आणि खरंच खायला खूप टेस्टी असा हा होतो. अक्षरशः तुमच्या पायनॅपल शिऱ्यापेक्षा खूप भारी होतो हा, चवही खूप अप्रतिम. रवा अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा, पहा मैत्रिणी. त्याच्यानंतर मी याच्यात काजू बदामचे तुकडे बी टाकले, ते सुद्धा छान याच्यात भाजून निघतील. चला आता मस्त रंग येतोपर्यंत आपण हा रवा भाजून घेऊया बरं का मैत्रिणी. रंग छान आला की आपला शिरासुद्धा खूप छान होतो, अक्षरशः प्रसादासारखाच होणार. चला आता रवा तर आपला भाजत आलेला आहे, मस्त असा रंग चढत चाललेला आहे आणि दिसतो बी छान. अगदी भरपूर सारं तूप टाकलेलं आहे त्याला, पहा. आणि अक्षरशः गावरान तुपाने आपला शिरा खरंच प्रसादासारखा होतो आणि खायला बी खूप खमंग असा लागतो. तोंडात घातल्या घातल्या सुगंध बी छान सुटतो त्याचा आणि अक्षरशः तोंडातल्या तोंडात विरघळून जाणारा हा शिरा आहे. तोंडाच टाकताच विरघळणार. पहा मग, आता तोंडाच टाकतात विरघळणार, मग तो कसा बनवायचा. रवा अगदी छान पद्धतीने हा भाजत आला आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असा खरपूस रंगही चढत चालला आहे त्याला. पहा मैत्रिणी, अक्षरशः मुलांना आवडेन असा हा मँगो शिरा आपण आज करणार आहे. छान रवा भाजलेला आहे, आता हा काढून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला त्याच वाटीने इथं दूध ओतून घ्यायचे. पहा, अक्षरशः कोरं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, त्याशिवाय घट्ट. त्याच्यानंतर आपण उगाच थोडंसं अर्धा कप असं पाणी त्याच्यात टाकणार आहे, हो का. त्याच वाटीने हिसळून थोडंसं अर्ध्या कपाला कमी पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात लगेच साखर टाकून घ्यायची, हो का. अर्धीच वाटी, जास्तही नाही आहे, अर्धी वाटी साखर टाकायची. अक्षरशः मैत्रिणी छान त्याला उकळी येऊन द्यायची, मस्त अगदी उकळी आली पाहिजे. रवा हा बारीक आहे, बारीक रव्याचं काय होतं, गुठळ्या बी होतात, मग त्याची आपण अगदी व्यवस्थित अशी काळजी घ्यायची बरं का. आता अगदी चांगल्या पद्धतीने त्याला उकळी येऊन द्यायची. पहा, आता इथे संपूर्णच टाकले साखर, रवा आणि पाणीसुद्धा थोडंसं, जास्त काय पाणी मी टाकलेलं नाही मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही.
ज्यावेळेस आपण त्याला उकळी येईन आता उकळी बघा मैत्रिणी साधारण यायला लागलेली आहे. अगदी छान अशी उकळी आलेली आहे बघा गदागदा. त्याच्यानंतर विलायची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि लगेच रवा टाकून घ्यायचा आहे बघा. रवा जास्त उकळीमध्येच टाकायचा, कधी कमी उकळीत नाही टाकायचा म्हणजे गुठळ्या होत नाही. हे बघा आता पूर्ण रवा मी इथं मिक्स करून घेते पहा अशा पद्धतीने. पहा मैत्रिणी त्याच्यानंतर हा मिक्स केलेला मँगोचा गर आहे हा पूर्ण टाकून द्यायचा आणि आता पूर्ण रवा आपल्याला याच्यात हलवून घ्यायचा आहे. पहा तोंडात घातल्या घातल्या विरघळणार असा हा रवा आपला होतो आणि अक्षरशः प्रसादासारखाच रंग बी पहा काय सुंदर येतो. अगदीच मँगोसारखाच रंग येणार आणि अक्षरशः बारीक गॅस करून आपल्याला हा शिरा हलवून घ्यायचा आहे. अगदी मस्त असा हलवून घ्यायचा आहे पहा. एकही गुठळी त्यात राहणार नाही आणि अक्षरशः आपला शिरा खूप छान होणार. पहा मैत्रिणी त्याच्यानंतर आपल्याला 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचे. 2 मिनटांनी पुन्हा पाहायचं रवा अगदीच छान फुललेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी गावरान तूप टाकणार आहे पहा मैत्रिणी छान आणि पुन्हा आपला रवा अगदी मस्त असा हलवून घेणार आहे हो का. एकदम छान असा झालेला आहे हा. जास्त चिकट बी नाही काय नाही, आपल्याला हवा असा मस्त झालेला आहे आणि चवही खूप अप्रतिम. पहा मैत्रिणी हा मँगो शिरा तुम्हाला जर आवडला तर नक्कीच एकदा करून पहा. एक लाईक एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. छान अक्षरशः हा मँगो शिरा आपला तयार झालेला आहे पहा. तोंडाच घालताच विरघळणार. हे बघा अजिबात खाली चिकटला नाही काय नाही, मस्त असं झालेलं आहे तयार आणि मस्त मऊसूद झालेला आहे पहा. पहा मैत्रिणी मी तुम्हाला आता काढून दाखवते. हे बघा मस्त काढला आणि त्याच्यावर आपण लावूया तुळशीची पान. पहा मैत्रिणी असा मँगो शिरा करून खरंच काजू बदाम घालून तोंडात टाकला तरी विरघळतो. चला मैत्रिणी उद्या भेटूया. बाय.